तिकडचा विषय सोडून द्या, तुम्ही आपल्या इथं आहे, अगदी घरात आहे, पण तुम्हाला जर मी सांगितलं की हे 4 कॅडबरी या प्रकारच्या कधी प्रोटीन बार आहे, ही मॅगी आहे, ही घ्या, तुम्ही आजचा दिवस ह्याच्यावर काढा, बघा आपल्याला कसं तगमग होतं. म्हणजे त्या विचारानं सुद्धा आपल्याला ठीक आहे खायचं आपण. प्रॉब्लेम आपला तोच होतो. इंटेक कमी असल्यामुळे मग नॅचरल 2 नंबरचा पण विषय जास्त नसेल लागत. त्यासाठी त्यांचं ते काय तिथलं त्या प्रोसेस असतील की पण ह्याच्यात होतं काय की फक्त आपल्या जनरेशनचा तो गॅप पडला मला आणि मला माहिती कमी पडली ह्याची. तर ती हो चालेल काय झालं म्हणजे आपल्याला आता बऱ्याच जणांना माहिती असेल तुम्ही सायकलिंग वगैरे करता. हल्ली ते जेली आले त्या वेगळ्या, तर ती आम्हाला काय ऍक्च्युली त्याचं माहित नव्हतं. मला एनर्जी ह्याच्या पलीकडे काय माहित नव्हतं. जिम जॉईन केल्यामुळं प्रोटीन बार माहीत झाला, म्हणजे आपलं प्रोटीन माहीत झालं थोडक्यात. मी प्रोटीनच्या पुड्या करून घेतल्या होत्या, परंतु प्रॉब्लेम काय व्हायचा की पाणी नव्हतं. प्रोटीन घ्यायचं म्हणजे पाणी पाहिजे. मग पाणी ज्या वेळेला आपण तिथं पोचल कॅम्पला त्यावेळेला तो पाणी देणार आपल्याला. आपण प्रोटीन घेतलं तर गेलेली एनर्जी तात्पुरती कव्हर होणार किंवा परत आपण संध्याकाळीच घेणार. जेलला सुद्धा पाणी लागतं. जेलला पाणी लागत नाही, नाही लागत लगेच. जेल काय तुम्हाला एनर्जी आहे, बूस्ट करतं. मग आता माझ्या बरोबर जी सगळं यंग जनरेशन होतं ना, त्यांच्याकडे ती सगळं तेच होतं हो. मग ती 10-15 मिनिटाला ती आपलं ती त्याला काही नाही, त्याला एनर्जी बूस्ट होते ना. आणि ह्या गोष्टी आपल्याकडे नसल्यामुळं आपली एनर्जी कमी पडते. माझी चाल जी होती ना ती पुढे जाईल तसं तसं ती शरीरातलं एनर्जी कमी. बरोबर. आता सुरुवातीला मी काय म्हणलं की तुम्ही वयस्कर आहे म्हणून तुम्ही आदल्या दिवशी जावा असं आम्हाला सांगितलं ते. आता आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये आम्ही निघालो 8:30 वाजता कॅम्प 1वर, बेस कॅम्पवर. आणि कॅम्प 1ला मी पहाटे 5 वाजता होतो, म्हणजे 8 तासात मी पोचलो. 7:30 ते 8 तासात मी वरती कॅम्पला पोचलो, पहिल्या कॅम्पला फर्स्ट टाईम. हां, आमच्यातली जी आली का नाही ती नंतर आमच्या ग्रुपमध्ये जी आली ती थोडीशी वेळ आला, पण दुसऱ्या दिवशी जी आली का नाही ती संध्याकाळी 8-8:30ला निघून सकाळी 10-11 अशी आली. म्हणजे त्यांचं स्पीड आणि माझ्या स्पीडमध्ये किती फरक होता. बरोबर. पण ज्या वेळेला समेटला आम्ही गेलो सेकंड टाइम, तोच रूट सेकंड टाइमला त्या रूटला जाताना आहे ना 9:30ला निघालो होतो रात्री आम्ही, आणि मी 3 वाजता कॅम्प 1ला होतो. म्हणजे इतक्या फास्ट. आणि मी सकाळी 8 वाजता तो कॅम्प 2ला होतो. म्हणजे तिथं 2 तास थांबलो, पाणी बिणी करून विश्रांती घेऊन तिथनं 5 वाजता निघालो, तर मी 8 वाजता कॅम्प 2ला होतो. मग ही लोक दुसऱ्या दिवशी निघालेली ही कॅम्प 1ला येऊन तिथं कंटाळ्याने राहिली शेवटी तिथे, आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी तिकडं आली. म्हणजे इतका डिफरन्स त्यांच्या माझ्या, म्हणजे ती यंग असून सुद्धा आपला तेवढा डिफरन्स होता. फक्त कसा अनुभवाचा आपल्याला ह्याच्यावर आपण ती वळ. पण वर जाईल तसं हे जे मी म्हणलं ना, हे सगळे सायकोलॉजिक इफेक्ट आपल्या डोक्यात मनावर पण होतात. समजला जायचं नाही काय या गोष्टी आणि सवय. आणि पुन्हा हे न खाण्यापिण्यामुळं आहे ना आपल्याला कसं आहे. आता मी त्यांचं कसं आहे, बेस कॅम्पला जाणार म्हणजे ज्याला एव्हरेस्ट करायचं आहे ना त्यानं एक तर पहिली गोष्ट की नॉनव्हेज पूर्ण खाल्लं पाहिजे. कारण कसं होतं, तुम्ही आमटी भात खाता त्याची एनर्जी किती वेळ राहते. मी तुम्हाला बूस्ट करते लगेच, पण किती वेळ राहते. आणि तुम्ही ते चिकन खाल्लं तर ती हळूहळू तुम्हाला एनर्जी क्रिएट करते. त्यामुळं तुमच्याकडे तुम्ही टिकून राहता. त्यामुळे बेस कॅम्प म्हणजे ह्यांचं कसं आहे, ह्यांचं तुम्हाला तिथं अंडी, चिकन, मटण, मासे सगळं भरपूर देतात. पण शाकाहारीला तुम्हाला काय नाही, शाकाहारीला काय डाळ भात, हां दुसरं काय तिथं उगत नाही. आणि बटाट्याची चिप्स देतील तुम्हाला, बटाट्याची भाजी देतील, बटाट्याचं सगळं देतात. पण हे कसं आहे, हे कार्बोहायड्रेट्स तुम्हाला जास्त वेळ एनर्जी देतात. तुमचं पोट भरण्यापुरती आपण आमटी भात खाल्ला की पोट भरतं आपलं, असं पण इन जनरल तुम्ही बघा.
आपण जेवताना 2 चपात्या खाल्ल्या तरी थोडा का विना भात खाल्ला तर आपलं पोट भरल्यासारखं वाटतं. बरोबर. तशातला तो प्रकार आहे. तिथं काय आपण थोडा जरी भात आणि त्यांची डाळ करण्याची जी पद्धत आहे आपली खूप फरक आहे. हे एकदम तिकडे जास्त उडदाची डाळ वापरतात. मग बाकीच्या डाळी असतील तर त्यात ती मिक्स करून वापरतात कारण ती प्रोटीनचा सोर्स आहे प्लस हीटसाठी चांगली आहे. हे त्यांचं झालं पण त्याची टेस्ट जी आहे ती आपल्याला आवडत नाही. बघा तुम्ही महाराष्ट्रीयन माणूस कुठेही टेस्टला कॉम्प्रोमाइज करू करत शकत नाही. हा तिथं एकटा कसं आहे, तिथं डिफॉल्ट तुम्ही फॉल्ट आहे. जे आमटी भात सुद्धा खाता ते जगण्यासाठी खाता. असं म्हणजे तुम्ही पोट भरून किंवा तुम्हाला ताकद मिळावी ह्यासाठी होत नाही. हे सगळ्याचे डिफरन्स जे पडत जातात की नाही आपल्याला हे शेवटी एनर्जी आपल्याला तिथं म्हणजे माझं जे लक्षात आलं की ह्या सगळ्याचा इफेक्ट आहे तो तुम्हाला सिमेंटच्या वेळेला दिसतो की तुमचं सगळं हळूहळू हळूहळू हळू शरीरातलं हे कमी होत जातं आणि तिथं तुम्हाला ते त्या गोष्टीचा अभाव जाणवतो. त्या ठिकाणी तुम्हाला एनर्जी लागती तिथं तुमच्यातली एनर्जी संपलेली असते. त्यामुळे माझं स्पीड स्वतःच कमी झालं. एकतर लागलेलं होतं हा पार्ट वेगळा आहे ह्याच्यामुळं पण मी काय करत होतो आता लागलं तर काही वरती गेल्यावर लागलं नव्हतं खाल्लं लागलं होतं. ते खाली असतानाच मला जखम होती. पेन किलर खाऊन ते करत होतो पण त्यावेळेला कसं आहे की सोबतीला एनर्जी चांगली होती माझी त्यामुळे मी ते ओढत होतो ना म्हणजे लागलेला. पण तुमच्या शरीरातली एनर्जी कमी झाली की तुमचं दुखणं वाढतं. बरोबर. प्रॉब्लेम तिथं मला झाला वरती म्हणजे माझ्या शरीरातली ऑलरेडी एनर्जी खूप कमी झालेली आणि मला मग ते पायाचं दुखणं पण असं आहे म्हणजे वेदनाच्या व्हायच्या पेन किलर खाऊन पण मला तेवढं हे होत नव्हतं. मग ते चाललं ते अजून लागायचं ना असं बूट प्रत्येक बरोबर पावलं. त्यामुळे तिची चाल माझी हळू झाली ना तर तो आमचा शेर्पा म्हटला की आपण नाही जसं जाऊ शकत आपण पोचणार नाही त्यामुळं आपण आजच्या ऐवजी आपण उद्या ट्राय करूया. आणि मग तिथं मी तरी त्याला खूप म्हणत होतो काय आपल्याला तास 2 तास लेट होईल त्याच्यापुढे काय इतरांच्या पेक्षा 1-2 तास आपण लेट पोहोचलो. आता इतर सगळे आपल्या मागणं 4-4 आणि 5-5 तासानं इतर कॅपला तो म्हणला तिकडं तो पार्ट वेगळा आहे हा पार्ट सगळा वेगळा आहे. हा 8000 मीटर नंतर आणि लिटरली म्हणजे ते जे सांगतात त्यात कुठेतरी आपल्याला पण हे लक्षात येतं नंतर. मी त्याला थोडंसं हट्ट करत होतो की काय म्हणजे त्रास आज परत जायचं आहे उद्या परत यायचं आहे तो त्रासच आहे ना त्यापेक्षा आजच काय होईल तो त्रास होऊ दे ना असं मी त्याला म्हणतो लेट झालं तरी. त्यानं मला एकच गोष्ट सांगितली म्हणला साहेब कसं आहे हा एव्हरेस्ट इथं जागेवर आहे हा कुठेही जाणार नाही. तुम्ही गेला तर विचार करा तुम्ही उद्या इथं परत येऊ शकता परवा परत येऊ शकता. बरोबर आहे मस्त. मग तुम्ही साबूत राहून एव्हरेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला साबूत ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही माझं ऐका तुम्ही पण आम्हाला खाली पण इन्स्ट्रक्शन दिली होती तुमचा शेर्पा जे सांगा ते तुम्ही पाळायचं हे तुम्ही पहिलं तुम्हाला प्रिकॉशन. कारण कसं आहे की तुम्ही भावनेच्या भारात काही गोष्टी करायला जातात तर ते थोडंसं टाळा. तुमचा शेर्पा जे सांगेल ते तुम्ही ऐकायचं. आणि मी मग तिथनं मागं फिरलो आम्ही येऊन कॅम्पला राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आम्हाला वरच्या बातम्या आल्या ती दोघं गेली येते. मग दुसऱ्या दिवशी परत खाली आम्ही फोन केला तर 22 तारखेचं जे क्लायमेट दाखवत होतं ते पण क्लायमेट नव्हतं. मग ते त्या दिवशी आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा उद्याच पण काय क्लायमेट काय चांगलं नाही आहे तुम्ही सरळ मागं फिरा. 21ला रात्री परत वर चढणार होतो आम्ही तर तो म्हटलं की नाही तुम्ही परत फिरा 25 आणि 27ला क्लायमेट आहे. तिथं वर खाणं पिणं नसल्यामुळे तिथं ठेवत म्हणजे थांबून द्यायचं. तुम्ही डायरेक्ट खाली कॅम्पला यायचं आणि परत रिटर्न जायचं. मग विचार केला तोपर्यंत त्या ह्याला रेस्क्यू केलेला तो पण आला होता खाली आरे ते आमच्या पूर्ण त्याची पण बॉडी म्हणजे त्याला खाली न्यायला रेस्क्यू. कॅम्प 2ला आम्ही पोहोचायला संपलो ते. मग कॅम्प 2ला आल्यानंतर परत नशीब चांगलं की मला काय मनात आलं की नाही म्हटलं मी आपलं मी काय जाणार. आम्ही 4 जण होतो परत रिटर्न जाणार. 2 मुली होती एक गुजरातची होती
आणि एक युपीचा फौजी होता, तो आणि मी, असं 4 जण आम्ही होतो. मग 4घात मी पहिल्यांदाच सांगितलं की बाबा माझी काही इच्छा नाही आता, कारण माझी जखम पण म्हणलं बरी नाही आहे. आणि जखम कारण उघडं ठेवायला चान्सच नव्हता ना, तर सुकणार, उघडं ठेवलं तर सुकणार, चिघळतच राहणार. त्यामुळं म्हणलं ते काय मला काय हे नाही, नुसतं जावा या करण्यात काय मजा नाही. मग मी तिथनं खाली आलो. मग ती 3 जण वर गेली परत. मग त्यातला तो फौजी आहे ना, तो पण कॅम्प 3ला गेला आणि तिथनं रात्रीच परत आला तो पण. हो, सकाळी उठलं मी म्हटलं अरे तू कसं काय? तो म्हटलं नाही मला पण काही इच्छा झाली नाही, मला पण ती काहीतरी वेगळं वाटलं, म्हटलं मी पण खाणार. आणि मग त्या 2 मुलीच गेल्या, पण त्यांना 25चं पण वेतन मिळालं नाही, 27चं पण नाही. ते पण वर जाऊन नुसतंच हेलपाटा झालं त्यांना. ते कसं होतं, इथं दाखवतं आपल्याला आज पाऊस आहे, पण पाऊस पडेल याची गॅरंटी नाही. असं तसं तिथं पण आहे. ते काय वेदर वाईज ते खाल्लं कळवतात वॉकी टॉकीवर की हा विंडचा आज कमी आहे आणि तुम्ही आज वेदर चांगला आहे तुम्ही जा. पण वर गेल्यावर खरोखर तुमचं नशीबच पाहिजे की तुम्हाला त्या दोघींना काय मिळालं नाही म्हणताय? तुमची टीम किती जणांची 25-27 काय वेदर मिळालं नाही म्हणजे? कसं असतं वेदर म्हणजे काय की जसं आपल्याकडे आता पावसाचं आहे तसं तिथं हवेचं महत्व आहे. कारण एवढ्या हाईटला आहे ना, हवा जी चालते ना ती ताशी 15 किलोमीटर पर्यंत जर त्याचा वेग असेल तर आपण त्यात सर्वाइव्ह करू शकतो. अच्छा. आणि त्याच्या पुढे वेग वाढला तर अगदी तुम्ही रिटर्नच्या ह्याच्यात तुम्हाला 20-25 पर्यंत झालं तर तुम्ही कसं तरी ते तुम्ही सर्वाइव्ह करता. पण चढताना आणि ह्याला जर तुम्हाला 20-25च्या वर विंड गेली ताशी 20-25च्या, तर तुम्ही तुमचं चालणं आणि कसं होतं जे टेम्परेचर मायनसमध्ये असतं, म्हणजे 30 आहे 35 आहे, तर ते त्या विंडमुळे डबल होतं. म्हणजे एकतर त्या वाऱ्यातनं बर्फ येत असतो सगळा, म्हणजे बर्फाचे फवारे येत असतात, बोचरे, ते खूप वाईट असतं. म्हणजे ती खूप खूप जोरात, त्यात जर कुठं तुमच्या हातातलं याच्यातून जर वारं सुटणार ते बसतं, ते खूप वाईट आहे. म्हणजे ती जागेवर तुम्हाला गोठवतो थोडक्यात. आता कसं आहे, आपण पाणी जरी गरम पाणी जरी तोंडात घेतलं आणि तुकलं तरी ते बर्फ पडतो. बापरे. किंवा अगदी आपली लाळ जरी पडली नाही तर याचा लगेच बर्फ होतो. इतकं टेम्परेचर ते खाली असतं म्हणजे हे आहे. त्यामुळे त्याला सर्वाइव्ह आपण करू शकत नाही. म्हणून ते सांगतात की तुम्ही त्या जर विंड जास्त दाखवायला लागलं तर ते तुम्ही खाली या, तुम्ही थांबू नका तिथे. आता तुमच्या टीम मधले किती लोकांचं कंप्लीट झालं? तुमची टीम कितीची होती? तुमच्या 31 लोकांची होती. त्यात पहिला एक जण आधीच हे झाला, डॅमेज झाला. त्यानंतर 30 लोकात साधारण 15-20 लोकांचं आमच्यात भरपूर लोकांचं झालं. हो, पण खूप लोकांना प्रॉब्लेम झाले. म्हणजे एक तर 2 जण गेले आमच्या टीम, प्लस आमच्यात 7-8 जणांना आहे ना हाताची पायाची बोटं गेली. अरे ते फ्रोस्टबाईट झाले. त्यामुळं आमच्यातली एक मुलगी तर आहे ना, काय तिचं नशीब तिच्या आलं इतकं चांगलं बरं का, तर ती अशी ब्रिज स्टॉपच्या तिथं थोडंसं मागं बाल्कनीत आहे ना, ती अनकॉन्शियस झाली आणि तिथंच पडली. तिथं पडल्यावर तिच्या शेर्पाला पण काय सुचना आणि म्हणजे ती जिवंत आहे का ती मेली ती काय कळना त्याला. ट्रॅफिक जॅम आणि ते नाही, ती पुढं होतं ट्रॅफिक जॅम, पण तिला आता काय करायचं ह्याला काय सुचना. त्यानं बराच वेळ वाट बघितली पण कोण नाही मागं पुढं. मग तिथं सोडलं तिला आणि परत आलं. मग परत येताना फक्त त्यानं काय केलं तिचं, तर तिचा जो सिलेंडर वापरलेला सिलेंडर होता तो काढून स्वतःकडे घेतला आणि भरलेला सिलेंडर तिला लावला आणि तो खाली आला निघून. खाली आला आणि कॅम्प मध्ये येऊन झोपला. कॅम्प 4ला सांगितलंच नाही. कुणाला काय माहित नाही काय नाही. बरं बाकीची पण झोपलेली ना रात्रीचं काय झोपलेली म्हणजे टेंटमध्ये असतात, बाहेर कोण थांबत नसते. आणि ती तशीच एकटी वर पडलेली. लक तिचं नशीब इतकं चांगलं बघा, 2 शेर्पा आले कुठनं आणि का पडले तिला चेक करायला तर ती दुर्दूर होती. आला ती त्यांना काय बुद्धी झाली बघा, ते तिला तिथनं घेऊन आले. खाली आले आणि माझ्या शेजारच्या टीममध्ये आमचे ते बेंगलोरचे मित्र आहेत झोपलेले. मग त्यांना उठवलं त्यांनी की तुमच्यातली मुलगी आहे आणि तिला तुमच्या इथं झोपवली. तिला काय ओळखलं नाही.
म्हणजे झोपवली इथं, मग तिला झोपवलं तिथं ऑक्सिजन. त्यांनी पण काय झालंय, काय त्या शेर्पानी पण तिथं काय कुणाला सांगितलं नव्हतं, काय नव्हतं, फक्त तिला आणलं आणि झोपवलं तिथं. आणि राव ती सकाळी चांगली झाली की ती कडकडीत उठून बसली सकाळी. तिला विश्रांती पण मिळाली म्हणा किंवा काय. ऑक्सिजन नाही पण ते शेर्पानं त्याच्या किमान तुमच्या लिडरला तर सांगणं काम आहे बाबा या मुलीचं पाहिजे, असेल. पण त्यानं पण कुणाला सांगितलं. मग ती मुलगी उठल्यावर मग हे तिला विचारलं की काय प्रॉब्लेम झाला, की म्हणजे मला काहीच माहित नाही, मी तिथं म्हणजे मला हे झालं चक्कर. मग तुला म्हटले असं असं 2 शेर्पा ऑक्सिजनमुळेच ती शेर्पा वाचली. ती म्हणली तो कुठं गेला काय मला माहित नाही, मला सोडून. मग त्याला परत हुडकून आणला त्यांच्या शेर्पाला. ते दुसऱ्या ट्रेनमध्ये झोपले, त्यांच्या शेर्पांच्या ट्रेन. मग त्याला तुला काय अक्कल बिक्कल काय, हिला सोडून आणायचं. तो म्हणला ही काय मेल्यागत पडली, मला हिला काय, म्हणला मी एकटा काय करणार, मला मी माझा जीव वाचू का हिचा जीव वाचू, अशी त्याची अवस्था झाली. म्हणून तो तिला सोडून खाली आलेला. पण ती तिथं पडल्यामुळं तिची सगळी हाताची बोटं, पायाची बोटं गेली. फ्रोजबाईट झालं ना तिला. अरे नाही पण ते ब्लाऊज कपडे वगैरे ते त्या लेवलचे असू सुद्धा किती असलं तरी निसर्गाच्या पुढे नाही काय चालत, काय नाही. म्हणतो ना. हा? 50% हो माहिती त्यांचे त्यांनाही असे होतं की त्यांना आहे ना, ती मिलिटरीची लोक आहेत, त्यांना मिलिटरीचा सपोर्ट इतका असतो. तुम्ही जर तिथे गेला ना तर तुमच्या लक्षात येईल की मिलिटरीचं एवढं सगळं म्हणजे त्यांना ते ड्रायफ्रुट्स आणि हे इतकं असतं बरं का त्यांच्याकडे, ते तुम्ही आला तर वाटतं म्हणजे त्या पद्धतीचं डिझेल किंवा हे त्यांना कसलीही कमतरता नसते. म्हणजे कुठल्याही बाबतीत त्यांना ॲलर्जी पण. हा, त्यांनी काय करायचं तर त्या क्लायमेटशी झुंजायचं जायचं आहे, पण त्याच्यासाठी लागणारं सगळं मिलिटरी पुरवते. बरोबर. तसं तुम्हाला इथं कुठलाच जेलच आहे ते 3 महिने. ते कसं आहे, ते प्रत्येक ह्याला ते 3 महिन्यानं बदलतात बघा. 3 महिन्याच्या वर तिथं ते पण नाही सर्वाइव्ह करू शकत. तसं ते 3-3 महिन्याला, पण त्यांना पूर्ण फुल बॅकअप असतो त्याचा. बरोबर. हा, मग कुठं असा आता युद्धाचा इन्सिडेन्स घडला तर त्यांना ते त्रासदायक असतं, हा पार्ट वेगळा. पण तिथं राहायसाठी म्हणून जे त्यांना लागतं ना, ते खूप बल्कमध्ये त्यांच्याकडं सगळ्या गोष्टी मिलिटरीच्या उपलब्ध. तरी पण सुद्धा ते हॅरेसमेंटच आहे. हॅरेसमेंट आहे ते मात्र. 3 महिने दुसरं काय नाही ना. आणि कसं होतं आता, हे ट्रॅक म्हणजे तात्पुरते असतं, काय हे नाही. इथं प्रॉब्लेम काय असतो, इथं तुम्हाला कम्युनिकेशन नाही एक सगळ्यात पहिले. म्हणजे वर गेल्यानंतर तुम्हाला काय कम्युनिकेशन नाही, की कुठं तुमचं सॅटेलाईट चालणार आहे, मोबाईल चाल, कसलंही काहीही तिथं कम्युनिकेशन नाही. की वर एखादा पडलाय तो त्यांचा शेर्पा किंवा कोण जो खाली कॅम्पवरपासून वॉकी टॉकीवरनं ज्यावेळेला सांगेल त्यावेळेला ती खाली काढा, तोपर्यंत बातम्या. म्हणजे तोपर्यंत त्या ह्याला तिथं काय बरं, एक तर कॅम्प 2च्या वर हेलिकॉप्टर सुद्धा येत नाही, म्हणजे ती हाईट त्यांची नाही आहे. त्यामुळं तिथं रेस्क्यूला त्या हेलिकॉप्टर बोलवलं आहे काय, कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. म्हणजे शेवटचा टप्पा 2 हेलिकॉप्टर हा, येणार. हेलिकॉप्टर तुम्हाला 2 कॅम्प. आता ही सुद्धा आहे ना, ही बॉडी वरती एकाची पडली आहे ना, ती आणायला 1,15,00,000 रुपये सांगितले पाहिजे. ती निगोशिएबल करून 90 लाखावर आले होते की 90 लाख रुपये. मग आपण म्हणू एवढा खर्च, तर ऑलरेडी त्याला आणण्यासाठी 10 शेर्पा पाहिजे. 10 शेर्पा, एक शेर्पा तुम्हाला बेस कॅम्पपासून वर जाऊन एखाद्या माणसाला सर्व आणायचं, तो 6 लाख रुपये घेतो, 5 ते 6 लाख रुपये. मग आज त्याचे पैसे, पुन्हा त्याला लागणारे ऑक्सिजन सिलेंडर आले, हे सगळ्याच गोष्टी आल्या. पुन्हा कॅम्प 2 पासून पुन्हा त्याला हेली वगैरे सगळं हे करायचे, हे लागणारे एक्स्ट्रा दोर आले, त्याचे स्ट्रेचर आले. हे त्याला काय असं आपण गेलोय 4 जणांनी उचलून आणलाय असं नाही, शक्यच नाही ना. तिथे एका माणसाला चालण्याची वाट आहे, तिथं तुम्ही 10 माणसं असली गेली वर म्हणून ती आणतील असं नाही. तर ती कसं आहे, ती थोडं 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 अंतर प्रत्येक दोघं करून आणणार. त्याला दोर बांधले असतील मागं पुढं, पुढचा ओढल किंवा मागचे ते ओढून धरत असतील. ह्या पद्धतीनं त्याला जे आणायला लागतं ते त्याला ती त्यासाठी लागणारे 10 शेर्पा, त्यांचा खर्च तेवढा होतो. बरोबर आहे. शेवटी त्यांच्या घरच्यांनी विचार केला की बॉडी आणायची खाली आणि जाळायची, यासाठी 90 लाख रुपये
एक कुटुंब त्यात सेटअप होईल. सेट होईल. बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी विचार करायचे त्यामुळेच तर तिथे 1100 बॉडी आहेत त्या अशा कारणावरच आहे. 1100 बॉडी आहेत त्या कुंभ ग्लेशियर मध्ये आहे. त्या गायब झालेल्या ते आहेत ना डेड झोन मध्ये आहे ना, त्याला 200-250 बॉडीज आहेत. तो प्रकार काय डेड झोनचा? तो डेड झोन म्हणजे हाच तो मी एखादा व्हिडिओ टाकेन तुम्हाला. 8000 मीटरच्या वरचा जो पार्ट आहे ना, तो निर्मूल म्हणजे माणसासाठी नाही, निर्वात आहे. जीवन निर्वात आहे. हा निर्वात आहे. तिथं ऑक्सिजन अगदी काहीतरी 23% असतं तिथं वरती ऑक्सिजन. मग त्याच्यात तुम्हाला किळा मुंगी सुद्धा कुठं दिसत नाही. म्हणजे कुठलाही जीवजंतू तिथं जगण्यासाठी ते नाही आहे. आपण माणूस अतिरेक करतोय वर जाऊन. थोडक्यात हे जे आपण काय करतोय ना, हे सगळं निसर्गाच्या विरोधातला पार्ट आहे. तिथं जाऊन निसर्गाच्या विरोधातला आपण लढतोय. हे मग त्यातला जो सगळ्यात वरचा पार्ट आहे ना, त्याला डेड झोन म्हणतात. म्हणजे जिथं हे सगळ्या लोकांचे मृत्यू. मग बाकीची जी चढाई एक नाही तिथं शक्यतो कोण असं घसरून पडला किंवा काय पडलं तर तिथं मृत्यू. नाहीतर त्या हिलरी स्टॉपपासनं समेटपर्यंतचा जो सगळा पार्ट आहे ना, हा सगळा तसाच बऱ्यापैकी डेड झोन आहे. म्हणजे तिथंच लोकांचे मृत्यू होतात की जिथं आपण काही चुकी केली. आता जसं त्या ह्यानं गॉगल काढला, त्याला ते आयबीन म्हणजे ते त्याचा इफेक्ट काय झाला तर आता आम्ही त्याची बॉडी खाली आल्यावर बघितली ना, तर त्याचं केस सगळं असं लाल झालं होतं. हे डोळे कुठं आणि त्याचं हे काय